श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन महोत्सव 31 मार्च रोजी दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र रहाटगाव येथे स्वामींचा प्रकट दिन महोत्सव मोठ्या थाटात साजरा होणार आहे। भाविकांसाठी ही सगळ्यात मोठी पर्वणी ठरणार आहे। श्री स्वामी समर्थ महाराजांचा स्मरण दिन मोठ्या भक्तिभावाने दरवर्षी साजरा करण्यात येतो। स्वामी अद्भुत आहेत, स्वामी स्वयंभू स्वयंसिद्ध आहेत, स्वामी अतर्क्य व अनुत्तम आहेत। श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत। समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाहीत, संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही, कठोर मेहनत आणि परिश्रम घेऊनही काहीच होत नाही, अशी जेव्हा भावावस्था होते तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांचे पारायण भाविक करतात। याच दिवशी हा अक्कलकोटस्थ परब्रह्म आपल्या सर्वांच्या पूर्व पुण्याईने आपल्याला प्राप्त झाला होता। या भूतलावर अवतीर्ण होऊन सर्व जगतावर अनंत उपकार करणाऱ्या परब्रह्माचा प्रकट दिन व जयंती महोत्सव आहे। हा महोत्सव कोट्यावधी स्वामी भक्तांना नवऊर्जा, धैर्य, दिलासा आणि अगाध करुणा प्रदान करणारा आहे। तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरया की जय। श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय। भारत माता की जय। उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी आई साहेब। श्री अम्बा माता की जय। श्री अम्बा माता की जय। श्री अम्बा माता की जय। भारत माता की जय। स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त सायंकाळी 5 वाजता पालखी निघेल व 7:30 ला भजनाचा कार्यक्रम होईल। चला तर मग सर्व भाविक भक्त आपण स्वामींचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा करूया। रहाटगाव परिसर आरोग्य सेवा कॉलनी अमरावती येथे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र येथे आयोजित श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन कार्यक्रम आयोजनासंदर्भात निर्मला बोरखडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आणि त्याचबरोबर अतिशय सगळ्याच महिला येऊन या ठिकाणी 4 वाजता देवीचा पाठ होईल। 99 मंत्राची माळ, गायत्री मंत्राची माळ, ह्या सेवा आता रामनवमीपर्यंत सुरू राहील। आणि हे चैत्र नवरात्र का? या चैत्र नवरात्रामध्ये पार्वतीचा जन्म झाला तृतीयेला आणि दुसरं पार्वतीचा विवाहसुद्धा गौरीकुंडावर केदारनाथला याच नवरात्रात झाला। त्यामुळे हे नवरात्र अतिशय महत्त्वाचं आहे। पण आपल्या भागामध्ये आश्विन नवरात्राला जास्त महत्त्व आहे, परंतु चैत्र आणि आश्विन नवरात्र हे अतिशय महत्त्वाचे नवरात्र। आणि आता उद्या 31/3/24 दिवस सोमवार मांदी आळी महाराजांचा प्रगट दिन, महाराजांचा जन्मदिवस, महाराजांचा वाढदिवस, अतिशय महत्त्वाचा हा कार्यक्रम आपल्या मार्गातला सगळ्यात श्रेष्ठ आणि महत्त्वाचा। कारण महाराज कर्दळी वनात निघून गेले, ते गुप्त झाले आणि त्याच ठिकाणी ते छेडी नावाच्या खेड्याग्रामात आपल्या सर्वांना प्रगट झाले। महाराज अजूनही आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहो। महाराज कुठेही गेले नाही। संकट असेल, काही असेल तर महाराज काम केल्याशिवाय राहत नाही। आणि उद्याचा कार्यक्रम म्हणजे लक्षात घ्या, उद्या भूपाळी आरती होईलच 10:30 वाजता। सर्व सेवेकरी आपापल्या घरनं डबे आणतील अन्नाचे, त्यात पोळी असेल, पालेभाजी असेल, बटाटा भाजी असेल आणि शिरा, सलाद, पणं हे सर्व घेऊन उद्या सेवेकरी येतील। या ठिकाणी गंध ठेवले जातील आणि त्या गंधामध्ये सगळ्यांच्या घरचं अन्न वेगवेगळं पडेल आणि तो नैवेद्य उद्या महाराज जेवतात। कारण मांदी आळी ज्याप्रमाणे आपण याला नवरात्रामध्ये जातो, आपण ठिकठिकाणी जेवायला डबा पार्टी करतो,
त्याचबरोबर उद्या मात्र महाराज कोणाच्या एकाच्या घरचं जेवण घेत नाही, सर्वांच्या घरचं जेवण घेऊन उद्या महाराजांना 5 नैवेद्य, कुलदेवतेला नैवेद्य, उद्या सगळ्या आरत्या होईल. आणि उद्या स्वामी सारामृताचं वाचन, दुर्गा सप्ततीचं सामुदायिक वाचन 9 वाजता सुरू होईल. हवनसुद्धा चालू राहील. हवनालाही स्वामी सारामृत श्री स्वामी समर्थ 11 माळी या जपाचं हवनसुद्धा होईल. आणि ह्या सेवा अशा राहतात. उद्याचा हा अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम. श्री स्वामी समर्थ. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.